स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न आढळतात की एखादा नंबर दिलेला असतो आणि तुम्हाला त्याचं घनमूळ काढायचं असतं. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेटर वगैरे नसतो, तर तुम्हाला हे काढायचं असतं. तर घनमूळ हे अगदी सोप्या पद्धतीने फक्त नजर फिरवल्यानंतर घनमूळ कसं काढायचं हे तुम्ही आज शिकणार आहात. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला याचे फुल मार्क्स भेटतील. आता ज्यावेळेस एखाद्या नंबरचा घनमूळ काढायचा असतो त्यावेळेस तुम्हाला पहिला नियम आहे की 1 ते 10 पर्यंतचे घनपाठ असणं गरजेचं आहे. पाठ नसतील तर तुम्ही हे घनपाठ करून घ्या. अगदी सोपे आहेत. आता बघा इथं ऑब्झर्व करा, 1 चा घन काय आहे 1, म्हणजे ज्यावेळेस 1 असेल त्यावेळेस एकक स्थानी पण काय येतो 1 येतो. 2 चा घन आहे 8, ठीक आहे, म्हणजे 2 असेल तर एकक स्थानी किती येतो 8 येतो. 3 असेल तर किती येतो 7 येतो, ठीक आहे, 3 असेल तर 7 येतो. 4 असेल तर 64 म्हणजे 4च येतो. म्हणजे 1 असेल तर काय आला 1 चा 1च आला, 4 चा 4च आला, ठीक आहे. नंतर 5 चा किती आला 5च येतोय, 6 चा पुन्हा 6 येतोय, 7 चा किती येतो 3 येतो, म्हणजे 3 असेल तर 7 येतो आणि 7 असेल तर किती येतो 3 येतो. 8 असेल तर किती आला शेवटी 2 आला एकक स्थानी, म्हणजे 2 असेल तर 8 आला होता आणि 8 असेल तर 2, म्हणजे आपण हे डबल बाण केलेत की जेणेकरून 2 चा घन असेल तर 8 येतो आणि 8 चा घन असेल तर शेवटी काय येतो 2 येतो. 9 च्या घनाच्या ठिकाणी काय येतो शेवटी 9च येतो. म्हणजेच काय तुम्हाला हे लक्षात ठेवा, 10 च्या घनाच्या अगदी शेवटी 0च येणार आहे. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या संख्येचा घन करेल त्यावेळेस 1 4 5 6 8 6 9 आणि 0 ज्यावेळेस एकक स्थानी असेल त्यावेळेस त्याचं घन काढत असताना त्याचे एकक स्थान हे सेमच राहतं. पण 2 च्या ठिकाणी 8 येतो आणि 8 च्या ठिकाणी 2 येतो, 3 च्या ठिकाणी 7 येतो आणि 7 च्या ठिकाणी 3 येतो. ठीक आहे, एवढं क्लिअर आहे. एवढी जरी बेसिक माहिती असेल तुम्हाला तर तुम्हाला हे घनमूळ काढणं अगदी सोपं जाणार आहे. आता बघा, ज्यावेळेस घनमूळ काढण्याची संख्या दिलेली असते त्यावेळेस काय करायचं की उजव्या साईडनं सुरुवात करायची आणि ह्या 3 नंबरचा गट करायचा पहिल्यांदा, नंतर दुसऱ्या 3चा करायचा. पण इथं 2च नंबर आहेत त्याच्यामुळे आपण राहिलेल्या फक्त 2 नंबरचा गट केलेला आहे. ठीक आहे, आता बघा शेवटी इथं काय आहे एकक स्थानी काय आहे 9 आहे. म्हणजेच तुमचा जो काय घनमूळ येईल त्याच्या एकक स्थानी काय असणार आहे 9, कारण 9 चा घन केल्यानंतर त्याच्या एकक स्थानी काय येतो 9च येतो. आणि त्याचा अर्थ काय की 9 एकक स्थानी असताना जर घनमूळ काढलं तर त्याचा पण घनमूळ काय येणार आहे 9च येणार आहे. आता हा शेवटचा अंक तर फिक्स झाला. नंतर हा जो राहिलेला नंबर आहे 24, ह्या 24 नंबरच्या आधीचा अशी कोणती मोठ्यात मोठी घनसंख्या आहे की ही ह्याच्यापेक्षा म्हणजे 24 पेक्षा लहान मोठ्यात मोठी घनसंख्या. आता बघा 8 ही आहे 27 आहे, पण 27 ही 24 पेक्षा मोठी आहे त्याच्यामुळे काय असणार आहे 8. 8 ही संख्या काय असणार आहे 24 पेक्षा लहान पूर्ण घनसंख्या असणार आहे. म्हणजेच इथं काय येणार आपण 8 चं घनमूळ काय घेणार 2. म्हणजेच याचं उत्तर काय झालं की 29 चा घन केल्यानंतर तुम्हाला काय येतं की 24,389 हे त्याचं काय असणार आहे घन. म्हणजेच ह्या संख्येचं घनमूळ किती आहे तर 29 हे त्या संख्येचं घनमूळ आहे. ठीक आहे, अगदी सोपं आहे. तुम्ही जर एक्झाम्पल प्रॅक्टिस केले तर तुम्हाला हे अगदी इझिली फाइंड आउट करता येईल. आता बघा इथं शेवटून आपण काय केलं होतं स्टार्ट केलं होतं 1 2 आणि 3 3 नंबरचे गट पाडा आणि राहिले किती इथं 2 चे पाडले. आता 8 जर शेवटी असेल तर आपण पाहिलं होतं एक तर 2 चा घन 8 असतो. ठीक आहे, म्हणजे ह्याच्या एकक स्थानी काय असणार आहे 2 असणार आहे, बरोबर आहे. आणि म्हणजेच जर 2 चा घन केला तर 8 येतो आणि 8 चं घनमूळ काढलं तर किती येणार आहे याच्या ठिकाणी 2 येणार आहे. आता 74 पेक्षा लहान अशी कोणती मोठ्यात मोठी घनसंख्या आहे. 74 पेक्षा 125 तर मोठी आहे, पण 64 ही काय आहे 74 पेक्षा लहान मोठ्यात मोठी घन संख्या आहे. म्हणजे 64चं जर घनमूळ काढलं तर किती येतं 4. म्हणजेच ह्याचं उत्तर काय असणार आहे 42 हे तुमचं उत्तर असणार आहे. आता हे अगदी प्रॅक्टिसनं एकदम इझिली सॉल्व्ह करता येईल तुम्हाला. आता बघा इथं थोडीशी मोठी संख्या दिलेली आहे. इथं काय केले आपण इकडून 2-3 गट केले आणि इकडून पण किती होतात पुन्हा राहिलेले गट होतात. आता बघा याच्यामध्ये 928 28 8 आहे, म्हणजेच वरती काय कसं पाहिलं होतं आपण तसंच 2 येणार इथे एकक स्थानी. आता 1404 आपण तर पाहिलं होतं की 10 चा घन 1000 आहे, त्याच्यापेक्षा मोठा पाहिला तर 11 चा घन येतो 1331. ठीक आहे, 11 चा घन 1331 येतो. म्हणजे आणि 12 चा घन आहे 1728. ठीक आहे, म्हणजेच काय
म्हणजे काय की तुम्हाला इथं हा तर 1404 हा याच्यापेक्षा मोठा आहे, म्हणजेच तुम्हाला इथं काय येईल 1331, म्हणजेच हा कशाचा घनमूळ आहे, 11चा घनमूळ आहे, म्हणजे तुमचं उत्तर काय येईल 112 हे तुमचं उत्तर येणार आहे. ठीक आहे, अगदी सोप्या प्रकारचे प्रश्न आहेत. आता हे झालं की पूर्ण संख्या असतानाचे, पण ज्यावेळेस तुम्हाला डेसिमल नंबर दिलेला असतो त्यावेळेस त्याचं घनमूळ कसं काढायचं किंवा डेसिमल पॉईंट कुठं शिफ्ट करायचा हे तुम्हाला एकदम व्यवस्थित समजायला पाहिजे. आता अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये कसं करणार ते बघूयात आपण. आता इथं बघा, ज्यावेळेस डेसिमल नंबर असतात त्यावेळेस काय करायचं की जेवढे डेसिमल आहेत त्याच्या 1/3 डेसिमल नंबर हे घनमूळ काढताना येतात. म्हणजे जर 3 डेसिमल नंबर असतील तर घनमूळ काढताना काय येतात 3चा 1/3 म्हणजे 3 एके 3, म्हणजे एकच डेसिमल नंबर हा तुमच्या उत्तरात येणार आहे. आता इथं बघा 1 2 3 4 5 6 6 डेसिमल नंबर आहेत, त्याचा 1/3 म्हणजेच 3 एके 3 3 2 6, म्हणजे उत्तरामध्ये तुमचे काय येणार आहे 2 डेसिमल नंबर येणार आहेत. हे तर क्लिअर झालं. आता बघा इथं 3चा गट केला आणि इथं राहिलेला 2चा गट केलेला आहे. आता 6 जर शेवटी असेल तर आपण पाहिलं होतं की 6चं घनमूळ किंवा 6चा घन त्याच्या एकक स्थानी काय येतं 6च येतं, म्हणजे इथं 6च येणार आहे. आता 46 पेक्षा लहान, पण सगळ्यात 46 पेक्षा लहान असा घन कोणता संख्या आहे 27 आहे, म्हणजेच तुमचं उत्तर काय येईल 3 येईल इथं. ठीक आहे, आणि तुम्ही डेसिमल पॉईंट किती देणार 1/3, म्हणजे 3 आहेत तर आपण इथं काय देणार एकच डेसिमल पॉईंट येणार, म्हणजे 3.6 हे काय असणार आहे या संख्येचं घनमूळ असणार आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे बघा इथं 3चा गट केला, पुन्हा इथं राहिलेल्या 3चा गट केला. आता 6 आहे शेवटी, म्हणजे इथं 6च लिहिणार. इथं काय आहे 004 आहे, म्हणजेच 4 पेक्षा लहान सर्वात मोठी घनसंख्या कोणती 1 आहे. ठीक आहे, म्हणजेच तुमचं उत्तर काय येईल इथं 1 येईल. आता टोटल घन इथं किती आहेत आपण मोजलं होतं 6 आहेत, त्याचा 1/3 म्हणजे 2 येणार, म्हणजे टोटल उत्तरामध्ये डेसिमल पॉईंट किती येणार आहे तर 2 डेसिमल पॉईंट येणार आहेत. अशा प्रकारे तुम्ही अगदी प्रॅक्टिस केली अशा प्रकारच्या प्रश्नांची तर तुम्हाला अगदी नजरेनेही हे प्रश्न सॉल्व्ह करता येतील. तुम्हाला जर हे आतापर्यंतचे जर प्रॉब्लेम व्यवस्थित समजले असतील तर तुम्हाला होमवर्कसाठी 2 प्रॉब्लेम, एक डेसिमल नंबरचा आणि एक विदाउट डेसिमल नंबरचे 2 देते. त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. ठीक आहे, याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि दुसरा याचं घनमूळ काढा तुम्ही, आणि याचं आन्सरही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये, हा इथं 0 आहे, 5 आणि 0. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला ते पाहता येतील. थँक्यू.